अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहेत। मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली आहे अशी माहिती आहे। त्यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते। रात्री 1 वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। ही चर्चा 40-45 मिनिटं चालली। इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत काय घडामोडी घडल्या याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। अवघ्या 7 तासांच्या या दौऱ्यानं राज्यात एकच चर्चा रंगली आहे। सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। दिल्लीत पण मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यातच आता मध्यरात्री अजित पवार यांच्या धावत्या दौऱ्याने राज्यातील राजकीय घडामोडींना देखील वेग आलाय। रात्री 1 वाजता त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली। 40 ते 45 मिनिटं त्यांची चर्चा चालली। दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, विधानसभेच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत तर ही चर्चा नव्हती ना, असे देखील प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। तर सकाळी 8 वाजता अजितदादा हे मुंबईत हजर होते। त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अमित शहा हे नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले। पुण्यात त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं। यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेची जोड उठवली। ते भ्रष्टाचाराचे मोरके असल्याचा घणाघात त्यांनी केला। त्यानंतर लागलीच अजित पवार यांची दिल्लीवारी झाल्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे। विधानसभेत राष्ट्रवादीच्या पारड्यात किती जागा असतील याविषयीची चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही, तर दुसरीकडे भाजपने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे। शिंदे गट पण सक्रिय झाला आहे। त्यातच जागांचे त्रांगडे होऊ नये यासाठी तीनही पक्ष संवाद ठेवत आहेत। विधानसभेला अधिकाधिक जागा मिळाव्यात यावर देखील चर्चा अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबत केली अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे आता राज्यात नेमके काय राजकीय चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि या भेटीनंतर राज्यात काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।